मनापासून चटकदार ओढेवाले आपलं स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षक मान्यवरांचं परत एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि गुरुजी पुढील निवेदन आपण 1 तासभर करायचे याची नोंद घ्या. या ठिकाणी टायमरची व्यवस्था केली होती आणि सर्व गाडा मालकांनी अगदी टायमिंग मध्ये बैल जुंपली. सगळ्या सेमी फायनल साठी सर्व गाडा मालकांचं विकासदादा अंकुशराव नायकवाडी बैलगाडी संघटना बिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी राजभाऊ राक्षे अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस, आपलं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. या ठिकाणी मागच्या स्टेजवरती ज्येष्ठ गाडा मालकांचा सन्मान होणार आहे. ज्येष्ठ गाडा मालकांचा सन्मान होण्यासाठी अजून बरेचसे गाडा मालक देणगीदार येणार आहेत. जे आमचे बिरदवडी ग्रामस्थ असतील, जे पाठीमागं बसलेले पाहुणे असतील सन्मानाव्यतिरिक्त, त्या सर्वांना विनंती आहे आपण येणाऱ्या सन्मानासाठी जागा उपलब्ध करून द्यायची. सन्मानाच्या व्यतिरिक्त जे ग्रामस्थ बसलेले असतील त्यांना विनंती, 1 रुपया आपण सन्मानासाठी जागा उपलब्ध करून द्यायची. माऊली शेठ, ज्येष्ठ नागरिकांची यादी आहे का तिथं? एकदा वाचा ते, त्यांना बोलवा स्टेजवरती सगळ्यांना. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची, ज्येष्ठ गाडा मालकांची नाव वाचा. अगदी सकाळपासून ज्यांनी गेले 3 दिवस घड्याळाचं काम अचूक केले असे घड्याळ मास्टर नितीन शेठ ठिगळे चेअरमन आणि दादासाहेब वाळके, आपण अगदी चोखपणे सर्व गाडा मालकांना समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे. तसेच हिंद केसरी निशान बहादर जीवन शेठ गोरे, आपणही निशाणाचं काम अगदी सर्वांना समान न्याय देण्याचं केलेलं आहे. सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ज्या गाडा मालकांचा हिंद केसरी किताब देऊन सन्मान होणार आहे त्या सर्व गाडा मालकांना विनंती, 1 रुपया आपण पाठीमागच्या स्टेजवरती यायचंय. आणि स्टेजवरती जे मान्यवर बसलेले आहेत गाडा मालकांच्या व्यतिरिक्त, त्यांना कृपया विनंती, आपण पाठीमागं सरकून बसायचंय. गाडा मालकांसाठी जागा उपलब्ध करून द्यायची. या ठिकाणी ज्या गाडा मालकांचा घरचा साज 4ही बैल घरची होती आणि तो फायनलसाठी पात्र होणार आहे, अशा गाडा मालकासाठी एक भव्य चषक ठेवलेला आहे. तो चषक घाटाच्या वरती 9 फुटी चषक आहे. तो घाटाच्या वरती आणलेला आहे आणि फायनलची यादी पात्र झालेल्या लोकांची वाचल्यानंतर त्या चषकाचे मानकरी कोण ठरणार आहे हे ठरणार आहे. खेड तालुक्यातील ज्येष्ठ हिंद केसरी गाडा मालक म्हणून ज्यांना सन्मानित केलं जाणार आहे असे कुरुणी नगरीचे प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब सोपनराव कड, त्यानंतर सुदामराव बाबाजी मोरे, विठ्ठल शेठ मोरे, अंकुश शेठ गव्हाणे, शिवराम शेठ काळे, ज्ञानेश्वरजी सातपुते, नामदेव शेठ मुळे, आनंदराव बागडे, भाऊसाहेब जाचक, महादेव गोरे, महादेव सीताराम गोरे, हरिभाऊ कोळेकर, मोहन विठ्ठल बोक्से, गंगाराम कडलक, सदाशिव श्रीपती कडुसकर, किसन आबा जाधव, बबनराव नरहरी गेनंद, बाबाजी शेठ कोठावळे, भाऊसाहेब वाटेकर, शिवाजीराव बिरदवडे, सुरेश शेठ दरेकर
या सर्व गाडा मालकांना विनंती आहे, आपला मागच्या स्टेजवरती हिंद केसरी गाडा मालक म्हणून सन्मान होणार आहे, आपण सन्मानासाठी उपस्थित राहायचं आहे. ज्यांनी आपल्या खेड तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर नव्हे जगभरात उज्ज्वल केले असे डबल हिंद केसरी मल्ल शिवराज भाऊ राक्षे आपण या ठिकाणी उपस्थित झालेलात. आपला विकास भाऊ नायकवाडी बैलगाडा संघटना बिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भव्य असा सन्मान होणार आहे. आपणास विनंती आहे, वाद्यांच्या गजरामध्ये आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हवेली तालुक्यातील ज्येष्ठ गाडा मालक किसनराव लांडगे, गुलाबराव जाधव, भानुदास शेठ लांडगे, भानुदास शेठ काटे, आप्पासाहेब बालगरे, अंकुश मामा बनकर, काळूराम शेठ सस्ते या गाडा मालकांचा हिंद केसरी गाडा मालक किताब देऊन सन्मानित होणार आहे. त्यांना विनंती आहे, आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. शिरूर तालुक्याच्या वतीनं परमेश्वर तात्या चौधरी, बबुशा दादा गोरड, दुर्योधन शिंगाडे, मावळ तालुक्याच्या वतीने दायबर नाना लाल शाल, किरण शेठ सोलाट, प्रकाश भाऊ वामन जुन्नर तालुक्याच्या वतीने आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आमदार केसरी 2024 पर्व दुसरे. खरं तर डबल महाराष्ट्र केसरी म्हणून आपला किताब पटकवलेले तालुक्याचे सुपुत्र पैलवान शिवराज भाऊ राक्षांचं ह्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा सन्मान पाठीमागच्या स्टेजवरती पैलवान विकासराव अंकुशराव नायकवडी बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि बिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं ह्या ठिकाणी होतोय. मी विकास भाऊ नायकवडी आणि मित्र परिवाराला विनंती करतोय, पैलवान शिवराज भाऊ राक्षांच्या समवेत मंचावरती या सभापती नवनाथ शेठ घोले आणि सगळ्यांनाच विनंती राखेल पाठीमागच्या व्यासपीठावरती या. घरचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या भागाची मान उंचावली ते खेड तालुक्याचा वैभव डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज भाऊ राक्षे यांच्या ठिकाणी पैलवान आणि या यात्रा कमिटीचे मुख्य आयोजक आमदार केसरी दुसऱ्या पर्वाचे मुख्य आयोजक पैलवान विकासभाऊ अंकुशराव नायकवडी, मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ मंडळी बिरदवडी चाकण ग्रामस्थांच्या वतीनं आणि विकासभाऊ नायकवडी मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज भाऊ राक्षे यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे. पाठीमागच्या स्टेजवर मान्यवर मंडळींचं स्टेज आहे. जी बाकी मंडळी या ठिकाणी स्टेजवर आहेत, कृपया त्यांना नम्रतेची विनंती आहे, आपण सर्वांनी जरा पाठीमागे सरायचंय. मान्यवरांचा त्या ठिकाणी ज्येष्ठ गाड्या मालकांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी कृपया नोंद घ्या. हा विशाल भाऊ आता तुमचं चालू द्या. हॅलो
खेड तालुक्याचा स्वाभिमान आणि अभिमान, खेड तालुक्याचा स्वाभिमान आणि अभिमान ज्यांनी जगभरात दाखवला ते आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ज्यांना सन्मानित केलं गेलं ते पैलवान शिवराज राक्षांचा सन्मान पाठीमागच्या स्टेजवरती पैलवान विकासराव अंकुशराव नायकवडी बैलगाडा संघटना आणि बिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं मंचावरती होतोय। मी पैलवान शिवराज भाऊ राक्षे आणि मित्र परिवाराला विनंती करतोय आपण आता मंचावरती या। पैलवान विकास भाऊ नायकवडी बैलगाडा संघटनेला विनंती राखील आपण विकास भाऊ सगळे मंचावरती या। सभापती नवनाथ शेठ होले आपणाला विनंती राखील मंचावरती या। आमदार केसरी 2024 पर्व दुसरं नितांत प्रेम डबल महाराष्ट्र केसरी बनून ज्यांनी किताब मिळवला आणि खेड तालुक्याचा स्वाभिमान आणि अभिमान ज्यांनी जगभरात उंचवला ते राक्षवाडीचे सुपुत्र आणि खेड तालुक्याचे सुपुत्र पैलवान शिवराज भाऊ राक्षांचा सन्मान पैलवान विकासराव अंकुशराव नायकवडी बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि बिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं मंचावरती होतोय। पैलवान आणि काळूराम शेठ राक्षे सरपंचांचं आगमन या ठिकाणी होत आहे त्यांना विनंती आहे की आपण पुढे या। सभापती नवनाथ शेठ होले आपणाला विनंती आहे की पुढे या। पैलवान विकासराव नायकवडींना विनंती करतोय पैलवान शिवराज राक्षांचा सन्मान आपल्या शुभास्ते या ठिकाणी करावा। संदीप भाऊ मोहिते सरपंच आपणाला विनंती आहे की पुढे या। युवराज भाऊ चौधरी अध्यक्ष आपणाला विनंती आहे की पुढे या। सुदाम भाऊ मुरे अध्यक्ष पुढे या। अभिषेक भाऊ गायकर मंचावरती या। गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यतीचं नियोजन अचूक आणि बिनचूक कसं करायचं हे तमाम पुणे नगर जिल्ह्याच्या गाडे मालकाला दाखवू पाहणारा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी छकडी सम्राट म्हणून ओळख निर्माण केलेला याच भागाचा युवा नेता आणि बैलगाडा शर्यतीचं अचूक आणि बिनचूक नियोजन करणारा हिरा बैलाचा मालक म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेला फायनल सम्राट विकासराव अंकुशराव नायकवडी यांनी केलेली ही आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं पर्व दुसरंच नियोजन अचूक आणि बिनचूक तमाम ज्येष्ठ गाडा मालकांचा सन्मान महाराष्ट्रात डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ज्यांची निवड झाली ते शिवराज राक्षांचा सन्मान मंचावरती होतोय। खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनीच्या वतीनं सर्वप्रथमतः अचूक आणि बिनचूक नियोजनात केलेली आमदार केसरी 2024 ने नियोजक आदरणीय विकासराव अंकुशराव नायकवडी यांचा सन्मान पाठीमागच्या स्टेजवरती सुदामभाऊ मुरे आणि सगळ्यांच्या वतीनं नवनाथ शेठ होले सभापती आणि खरेदी विक्री संघाचे संचालक नरूभाऊ थिगळे या सगळ्यांच्या शुभास्ते शिवराम शेठ काळे ज्येष्ठ गाडा मालक या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातली आमदार केसरी पर्व दुसरं 2024 अचूक आणि बिनचूक नियोजनात ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली ते प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट छकडी किंग आणि खरं तर ज्यांनी ह्या पर्वासाठी थार गाडीचं नियोजन बक्षीस ठेवलंय ते विकासराव नायकवडींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। टाळ्यांच्या गजरात आपण एकदा विकास भाऊचं स्वागत करूया। पहिलवान आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक सचिन भाऊ सोनवणे विनंती राखील व्यासपीठावरती या। PSI लवभाऊ सातपुत यांचं आगमन होत आहे। खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनीच्या वतीनं खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि आमदार केसरी 2024 पर्व दुसरेचे आयोजक विकासराव अंकुशराव नायकवडींचा सन्मान
मंचावरती केला जातो अखेर. बिरदवडी ग्रामस्थांना विनंती राखील आपण आता मंचावरती या आणि मंचावर असलेल्या सगळे ज्येष्ठ गाडी मालकांचा सन्मान विकासराव अंकुशराव नायकवडी बैलगाडा संघटना आणि बिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं केला जातो अखेर. हॅलो, या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी आणि आपल्या भागाचा आन बान शान आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या खेड तालुक्याची मान उंचावली, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराजभाऊ रक्षे यांचा पैलवान विकासभाऊ नायकवाडे मित्रपरिवार समस्त ग्रामस्थ मंडळी बेरदवडे चाकण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि ज्येष्ठ गाडा मालक खऱ्या अर्थानं ज्यांनी आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम या ठिकाणी आतापर्यंत केलेल्या अशा ज्येष्ठ गाड्या मालकांचा सन्मान पैलवान विकासभाऊ नायकवाडे मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होते. सभापती नवनाथ चढहोले विनंती, आपण पुढे या, इकडं या, पुढे या. सर्व जे ज्येष्ठ गाडा मालक त्यांचा या ठिकाणी सन्मान आता या ठिकाणी संपन्न होतोय. सर यादी द्या इकडं, सर यादी या ठिकाणी महादेव शेठ गोरे ज्येष्ठ गाडा मालक, मोहन शेठ बोक्षे, बाबाजी शेठ कोठावळे चेअरमन, त्याचप्रमाणे विलास शेठ थोरात मयूर हॉटेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी सदाशिव शेठ कडुसकर, दत्तोबा शेठ दादा बिरदवडे, भाऊसाहेब जाचक, हरिभाऊ दादा कोळेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी नानासाहेब बालगरे, मारुती शेठ वाबळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुदामभाऊ मोरे, बाळासाहेब गव्हाणे मामा, धायबर नाना, रामभाऊ नाना धायबर, शिवरामचंद काळे, बाबूशा दादा गोरड, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुदामराव लोखंडे गाव कारभारी, बाबूशा दादा गोरड, जयसिंगचंद येरंडे, अंकुश मामा बनकर, काळूराम शेठ राक्षे पहिलवान, काही दिवसांना आपल्याला काही या ठिकाणी बाबू मामा लांडगे, एकदा यादी काढा, काही मंडळींची नावावर चुकून राहिलं. एपा या ठिकाणी स्वपनराव मल्हारराव कडे या उत्सवासाठी 2 लाख रुपयाचे देणगे दिले, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विठ्ठल शेठ मोरे, अंकुश मामा गव्हाणे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कोंडेबा सातपुते या यात्रा कमिटीचे मुख्य आयोजक विकासभाऊ नायकवाडे यांचे काकाश्री नामदेव दादा मारुती मुळे, गंगाराम शेठ कडलक, त्याचप्रमाणे या ठिकाणी मोहन शेठ विठ्ठलराव बोक्षे, हरिभाऊ दादा कोळेकर, महादेव दादा सीताराम गोरे, महादेव शेठ सोपाना गोरे, भाऊसाहेब जाचक, आनंदराव बागडे, सुरेश दरेकर, शिवाजीराव दत्तोबा बिरदवडे, दत्तोबा दादा बिरदवडे, भाऊसाहेब वाटेकर, बाबाजी शेठ कोठावळे, बबनराव नरारी घेनान पाटील, किसनप्पा रामचंद्र जाधव, सदाशिव श्रीपती कडुसकर आणि या ठिकाणी नजर चुकले काही मान्यवर मंडळी या ठिकाणी राहून विलास शेठ थोरात मयूर हॉटेल, भागोजी कोंडेबा राऊत निमगाव याही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. ज्येष्ठ गाडा मालक अजून बघा, त्याचप्रमाणे या ठिकाणी किसनदादा लांडगे भोसरी विधानसभेचे लाडके दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांचे पिताश्री किसनदादा लांडगे, महापौर राहुलदादा जाधव यांचे पिताश्री गुलाबदादा जाधव, भानुदास शेठ दादा लांडगे पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष, बंदास शेठ काटे पाटील, कुस्तीगीर संघाचे संचालक अप्पासाहेब बालगरे, अंकुश मामा बनकर, काळूरामच्या सस्ते पाटील याही मान्यवरांचा या ठिकाणी
विकास भाऊ नायकवाड मित्र परिवाराचा सन्मान होतोय. या ठिकाणी दत्ताशेठ गोतरणे सरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माऊलीशेठ सातपुते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला घ्या साहेबरावजे चौधरी पाटील, गुलाबराव जाधव, महापौर राहुलदादा जाधव यांच्या पिताश्री यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. घ्या हे घ्या साहेबरावजी चौधरी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे या. बापूसाहेब चव्हाण, चला या ठिकाणी गुलाबराव दादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सभापती हो नवनाथ चढोले सभापती. चला मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. काळूराम दादा सस्ते पाटील मोशे गावचे ज्येष्ठ गाडा मालक आपला या ठिकाणी सन्मान होतोय. अजून एक जण घ्या इकडे. चला मान्यवर ग्रामस्थांना विनंती आहे, सुदामराव लोखंडे गाव कारभारी आपण मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी पुढे या. घ्या हे पहा या ठिकाणी जे गावातील ज्येष्ठ मान्यवर मंडळी आहे ना त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी विकासभाऊ नायकोडी यांनी सांगितलं त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या यात्रा कमिटीचे आयोजक विकासभाऊ नायकोडी यांची विनंती आहे. बाळासाहेब कड, सुदामभाऊ मुरे. चला मान्यवरांचा नामोल्लेख झालाय, ताबडतोब आपण या ठिकाणी यायचंय. हे बा सुदामभाऊ मुरे या. चला आता हे म्हणतात शिर घ्या थांबा. जयसिंगच्या डेरंडे विनंती आहे, फक्त एक काम करा गुरुजी. अंकुश मामा बनकर, पिंपळवाडीचे वामन फायनल सम्राट गाडा मालकांना विनंती आहे, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. ग्रामस्थ मंडळी आपण या ठिकाणी स्टेजवर या. आता सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही, प्रत्येक गाड्या मालकाचा आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी स्टेजवर या. या ठिकाणी प्रकाश रामभाऊ वामन, अंकुश मामांचा सन्मान या ठिकाणी फायनल सम्राट किसन आबा जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. विकासभाऊ नायकोडे यांच्या शुभ हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी या उत्सवासाठी शांताराम शेठ शांताराम बापू रंगनाथ कटके यांनी या उत्सवासाठी मोटरसायकल दिलेली आहे. त्यांचे या ठिकाणी विकासभाऊ नायकोडे मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चला पुढचे गाडा मालक. व्यासपीठावरती ज्येष्ठ गाडा मालकांचा सन्मान करायचा आहे, त्यासाठी उपस्थित असलेल्या बिरदवडी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, कृपया आपण वरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे, कोणाचाही नामोल्लेख होणार नाही. सर्वांनी उपस्थित असतील त्यांनी वरती या. ज्या ज्या मान्यवरांचा सन्मान झालेला आहे त्यांनी पाठीमागच्या खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हायचंय. खऱ्या अर्थाने या उत्सवासाठी 2 लाख रुपयाचे ज्यांनी देणगी दिलेली आहे, बाळासाहेब सपानराव कड दादा आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गावातील गाडा मालकांना विनंती आहे, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींना विनंती आहे, सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. गुरुजी पुढे या ना, इथे आम्हाला नाव सांगायला या. पुढे या.
गुरुजी नाव सांगा. संतोषमुळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. घ्या. पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी अंकुश मामा पांडुरंग बनकर मामा धन्यवाद. पुढील गाडा मालक अंकुश मामा पांडुरंग बनकर, संतोषन मुळे, हरिभाऊ दादा कोळेकर, खेड तालुक्याचे ज्येष्ठ गाडा मालक आणि जुपणी बहादर हरिभाऊ दादा कोळेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संतोष मुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. चला पुढील गाडा मालक खेड तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक सदाशिव कडुसकर, सोमनाथ मुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. भाऊसाहेब त्याला लाईव्ह मध्ये आम्हाला पुढचा सन्मान करण्यासाठी अंबादास शेड काळडोके विनंती. आपण पुढे या. या ठिकाणी भाऊसाहेब सुदांबा मुरे या ठिकाणी एवढा सन्मान झाल्याच्या नंतर आपण त्यांचा पेटा बांधून सन्मान करू. भाऊसाहेब सुदांबा मुरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बाळासाहेब मुळे गुरुजी आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे या ठिकाणी मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे भाऊसाहेब जाचक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला भाऊसाहेब जाचक या ठिकाणी विकास भाऊ नाईकवाडे पेटा बांधणार. आपण या ठिकाणी यायचं बरं का. भाऊसाहेब जाचक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे सन्मान करण्यासाठी चला चला या पुढे यांचं नाव सांगा. सचिन शेठ काळडोके यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. चला धन्यवाद. फोटो घ्या. दत्तबा दादा बिरदवडे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान करण्यासाठी दत्त शेठ चौधरी विनंती आहे. मान्यवरांना आपण पुढे यायचं. चाकण नगरीचे प्रसिद्ध गाडा मालक खेड तालुक्याचं भूषण दत्तबा दादा बिरदवडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर या ठिकाणी दत्ता शेठ चौधरी प्रसिद्ध उद्योगपती प्रसिद्ध गाडा मालक यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आणि आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक मयूर हॉटेलचे मालक विलास शेठ थोरात मयूर हॉटेल मंचर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. चला चला कोण येतोय पुढं गावची मंडळी. चला या चला ना. विजूभाऊ पवार चला आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या गावचं ज्यांनी खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य बाळासाहेब मुळे गुरुजी यांचे पिताश्री फायनल सम्राट नामदेव दादा मुळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. माझ्याच हस्ते करतो. प्रसिद्ध गाडा मालक बिरदवडी गावचं भूषण ज्यांनी खऱ्या अर्थानं बिरदवडी गावचा नावलौकिक पुणे जिल्ह्यामध्ये केलेला आहे असे नामदेव शेठ मुळे यांचा सन्मान प्रसिद्ध आलावसर माऊली शेठ पिंगळे यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांना विनंती आहे आपण दादांचा सन्मान करायचा आहे. सन्मान देऊन सन्मानित करायचं आहे. मुळे गुरुजी लिस्ट झालेली आहे तयार. लिस्ट तयार झालेली आहे. 30 गाडी बक्षीस झाल्यावर वाचा. वाचू का. हे पहा घाटाच्या राजापासून या ठिकाणी फायनल साठी 30 गाडा मालक या ठिकाणी पात्र ठरलेले आहे. पॉइंट वाचतो आणि नाव वाचतो. 1 नंबर स्वराज भरत शिवले 10 सेकंद 76 मिली पॉइंट. 2 नंबर प्रदीप अप्पा टेंगरे शालवीर राजे स्वप्नील गवारी 10 सेकंद 92 मिली पॉइंट. 3 नंबर विलास बबन काळोके बापूसाहेब तुकाराम आल्लाट आदिराज ज्ञानेश्वर सांडबोर
11.02 मिली पॉईंट. 4 नंबर राजवर्धन प्रशांत भागवत सचिन सुदामभाऊ मुरे 11.03 मिली. 5 नंबर ब्रिजेश रखमादी धुमाळ बापूसाहेब तुकाराम आल्लाड 11.06 मिली पॉईंट. 6 नंबर कांताराम निवृत्ती पटारे बालगरे दौंडकर जुगलबंदी 11.09 मिली. 7 नंबर किसनराव भीमराव वागचौरे चिराग जगताप अक्षय सोलाट 11.16 मिली पॉईंट. 8 नंबर तुषार सूर्यकांत मुटके चाकण 11.19 मिली पॉईंट. 9 नंबर किसनराव पोपटराव सोनवणे घरचा साथ 11.22 मिली पॉईंट. 10 नंबर अशोकदादा बबनराव राक्षे अक्षय कुमार राजेंद्र जाधव वेदांत मनोज मोरे 11.23 मिली पॉईंट. राजाराम दादा पानमन यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर या ठिकाणी बाबाजी शेठ कोठावळे चेअरमन या पुढं. 11 नंबर गणेश सदाशिव मांडेकर गुरुमाऊली बैलगाडा संघटना मोहन शेठ बोक्षे चेअरमन. 11 कोरकुंडे गावचे प्रसिद्ध गाडा मालक आपला या ठिकाणी सन्मान होतोय. 12 नंबर तुषार यशवंत डावकर प्रदीप आप्पा टिंगरे 11.27 मिली पॉईंट. 13 नंबर राहुल शेठ महादेव गोरे सुनील तात्या पटारे 11.28 मिली पॉईंट. 14 नंबर अशोक शेठ नारायण मांडेकर 11.28 मिली पॉईंट. अनिल राव चला. 15 नंबर बाबूराव आप्पा वायकर रामनाथ विष्णू वारंगे 11.28 मिली पॉईंट. हे सागर थांब जरा. हे सन्मान होते म्हणतात या ठिकाणी. सरपंच या पुढं चला. मंडळी या पुढं. युवराज सभापती नवनाथ शेठ लक्ष्मणराव होले यांच्या शुभे हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होतोय. मोहन शेठ बोक्षे उपारण कुरकुंडी गावचे प्रसिद्ध गाडा मालक. पुढे पुढे तिकडे लाईव्ह को बघा. लाईव्ह को लक्ष द्या आणि फोटो को लक्ष द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी बाबाजी शेठ कोठावळे चेअरमन निमगावचे प्रसिद्ध गाडा मालक. ज्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला त्या मान्यवरांना विनंती आहे पाठीमागे आपण स्थानापन्न व्हायचंय. पुढील मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. या ठिकाणी चाकण नगरीच्या प्रसिद्ध फायनल सम्राट महादेव आप्पा गोरे आप्पांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आप्पा सभापती दिंडे क्रमांक 115 चे अध्यक्ष महादेव आप्पा गोरे आपला या ठिकाणी आप्पा सन्मान होतोय. ज्या ज्या मान्यवरांचा सन्मान झालाय आपण पाठीमाग स्थानापन्न व्हायचंय. मावळ वरची बांबरवाडी सुरेश शेठ दरेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सभापती आणि ग्रामस्थ युवराज शेठ या पुढे चला. संदीप शेठ चला या मंडळी पुढं. सुरेश शेठ दरेकर सन्मान होतोय. त्यांचा सन्मान होईल ना त्यांना विनंती आहे आपण पाठीमागे स्थानापन्न व्हायचंय. सगळ्या मान्यवरांच्या या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. चला पुढचा सन्मान या ठिकाणी मावळ तालुक्यातील रामभाऊ नाना धायबर लालशाल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अलीकडचा इकडचा दोन हे सन्मान होऊन जाऊ द्या म्हणजे आपल्याला रेग्युलर. चला पुढचा या ठिकाणी पुढचे सन्मान ग्रामस्थांच्या उपस्थितीत विकासभाऊ नायकोडे मित्र परिवाराच्या वतीनं आणि सभापती नवनाथ शेठ होले आपल्याला विनंती आहे सगळ्या मान्यवरांचा आपण सन्मान करून घ्या. चला सरपंच या पुढं संदीपराव मोहिते अध्यक्ष युवराजभाऊ चौधरी पाटील मारुती शेठ वाबळे खडकी गावचे आंबेगाव तालुक्यात प्रसिद्ध गाडा मालक. चला यात्रा कमिटी अध्यक्ष युवराज शेठ चौधरी पाटील यांच्या शुभास्ते सन्मान होतोय. चला पुढचा मारुती शेठ वाबळे आणि याच्यानंतर बाळूमामा गव्हाणे लांडेवाडीच्या प्रसिद्ध गाडा मालक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. घ्या सरपंच डबल सरपंच संदीपराव मोहिते
तदनंतर या ठिकाणी जो सन्मान होतोय दुर्योधन दादा शिंगाडे शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला पुढचा गाडा या. चला दुर्योधन दादा शिंगाडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सोनवणे पाहुणे चला सचिन भाऊ सोनवणे या इकडे या. हे निवेदक विशाल अरे तुमच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतो. या पुढे जरा संभाजी महाराज राऊत या पुढं घ्या. दुर्योधन दादा शिंगाडे यांचा सन्मान होतोय. तदनंतर या ठिकाणी ज्येष्ठ गाडा मालक शिवराम शेठ काळे चेअरमन खेड तालुक्याचे प्रसिद्ध गाडा मालक आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. दुर्योधन शिंगाडे शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. सचिन भाऊ सोनवणे आणि विकास भाऊ नायकोडे यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. पुढचा सन्मान या ठिकाणी आबासाहेब बिरदवडे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. शिवराम शेठ काळे खेड तालुक्यातील फायनल सम्राट आणि आमचे मित्र प्रसिद्ध अलाउन्सर साहेबराव पाटील यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान होतोय. भाऊसाहेब वाटेकर वाडी चला. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा सन्मान होईल बाबूशा दादा गोरड शिंगाडवाडीचे प्रसिद्ध गाडा मालक आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि सन्मान चिन्ह शाल श्रीफल देऊन या ठिकाणी मान्यवरांचा विकासभाऊ नायकवाडे मित्र परिवाराच्या वतीने सन्मान होतोय. पुढचा सन्मान ज्यांनी खऱ्या अर्थानं 50 ते 60 वर्ष बैलगाड्याची संस्कृती जपून ठेवण्याचं काम ज्या मान्यवरांनी या ठिकाणी केलं त्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी विकासभाऊ नायकवाडे मित्र परिवाराच्या वतीने सन्मान होतोय. अरे काय तुम्हाला काय लाज बीज वाटते का काय मलाच काय कळा ना भाऊ. 2-2 वेळा आम्ही पुकारले नाव काय झाले विशाल आणि चला पुढे या. डावरी निवेदनातली माहीर मंडळी आहे तुम्ही. पुढचा सन्मान या ठिकाणी विठ्ठल दादा मोरे चिंचोशी गावचे खेड तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महाराज घ्या चला. विशाल भाऊ लग्नपूजा मुंजा सामाजिक राजकीय व्यासपीठाचे प्रसिद्ध निवेदक विशाल भाऊ शिंदे आपला शुभ हस्ते सन्मान होतोय. पुढील सन्मान नानासाहेब बालगरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान या ठिकाणी अमोलदादा डावरेपाटील प्रसिद्ध निवेदक युवा निवेदक आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. त्याच्यानंतर खेड तालुक्याचं भूषण आणि जुनाट हिंद केसरी फिरकी म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो एकनाथ दादा येळवंडे दादांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. या पुढे कोण राहिले या. चला मुळे गुरुजी या पुढं. मुळे गुरुजी सुदामभाऊ मुरे या ठिकाणी आणि पाबळ पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर तात्या चौधरी ज्येष्ठ गाडा मालक यांचा या ठिकाणी विकासभाऊ नायकोड मित्र परिवाराच्या वतीने मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी दीपकराव कडलक सरपंच या पुढं. या ठिकाणी चाकण नगरीच्या ज्येष्ठ गाडा मालक महादेव शेठ सीताराम गोरे दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मामांचा पुढे बघायचं बरं का. इकडे दीपकराव इकडे आणि इकडे फोटो आहे तिकडे लाईव्ह आहे. आपण सगळीकडे आलो पाहिजे. पुढचा सन्मान या ठिकाणी महादेव दादा गोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मारुती शेठ जाधव मारुती शेठ चला या लवकर. पेटेवाले या ठिकाणी मारुती जाधव या पुढं घ्या. पुढचा सन्मान या ठिकाणी प्रसिद्ध गुजराती मशीन व्यापारी प्रसिद्ध गाडा मालक शिंदे गावचे उद्योगपती खेड तालुक्याचा अभिमान प्रकाश मामा केंदळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ऐका ना सभापती आपल्या सभापती
सभापती नवनाथ चढवले आणि विकास भाऊ नायकोडे यांच्या शुभ हस्ते प्रकाश मामा केंद्र यांचा सन्मान करायचा आहे आणि विकास भाऊचा सन्मान खेड तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीनं सुदामभाऊ मुरे आणि बाळासाहेब कडपाटील आपण दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी पुढे या. सभापती नवनाथ चढवले कोणाचा जर या ठिकाणी नामोल्लेख चुकून राहिला असेल ना तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी गंगाराम शेठ कडलक टिपरवाडीचे सरपंच यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी दोन सीतारामदादा भागडे पाटील आणि बाळ पाटील सुर्वे दोन मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख राहून गेलेला आहे. विनंती आहे त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर या ठिकाणी यायचे घ्या यांना द्या. चला साहेबराव पाटील घ्या. विकास भाऊ नायकोडे आणि फेटा बांधणार आपण इकडे या बरं जरा. या ठिकाणी खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनीचे अध्यक्ष सुदामभाऊ मुरे आणि बाळासाहेब कड या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आमदार केसरी पर्व दुसऱ्याचे आयोजक विकास शेठ अंकुशराव नायकोडे आणि शिवराम शेठ काळे यांच्या हस्ते विकास शेठ अंकुशराव नायकोडे यांचा सन्मान होतोय ज्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. भाऊनी पुढचं सर. बाबाजी शेठ कोठावडे चेअरमन यांच्या हस्तेही विकास शेठ अंकुशराव नायकोडे यांचा सन्मान होतोय. हे पहा स्वयंसेवक मंडळी घाट मध्ये धावपट्टी स्वच्छ काही ठिकाणी जे मध्ये कागद वगैरे पडलेले आहेत ना कृपया ते थोडंसं कागद जर बाजूला काढलं तर कुठल्याही प्रकारचे गाडी मालकाला अडचण होणार नाही याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्या. थोडं खाली उतरा. मामा मामा तिकडची टीम जरा खाली उतरा. हे पहा फक्त या ठिकाणी 2-4 सन्मान या ठिकाणी राहिलेले आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतील. तदनंतर या ठिकाणी गाड्या मालकांचे आणि या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध फायनल सम्राट किसनराव भीमराव वागचौरे दादांचा या ठिकाणी सन्मान पैलवान विकासराव नायकोडे सभापती नवनाथ चढवले या मान्यवरांच्या मुळे गुरुजी या पुढे 3 मान्यवरांनी या ठिकाणी सन्मान करा. प्रथमतः विकासरावचा सन्मान विकास नायकोड्यांचा सन्मान खेड तालुका बैलगाडा चालक मालक संघटनेच्या वतीनं सन्मान होतोय. तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा. ज्येष्ठ गाडा मालक सुदामभाऊ मोरे बाळासाहेब कड शिवराम शेठ काळे चेअरमन थांबा जरा. काल आता शिरूर तालुक्याच्या वतीनं तुम्ही केलेला आहे सन्मान. या ठिकाणी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष बांधादादा लांडगे अहो आलेत का या एक प्रतिनिधी या पुढं साधू शेठ या पुढं या. काळूराम शेठ जाधव यांच्या हस्ते साधू शेठ लांडगे आपण पुढे आपला सन्मान होतोय. किसनराव भीमराव वागचौरे दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विकासराव नायकोडे या दादांचा सन्मान करून घ्या. साधू कुठं बसले राहिले ना. थांब अजून एक मूर्ती घ्या ना इकडे. साधू शेठ लांडगे दादा लांडगे यांचे चिरंजीव आणि गंगाराम शेठ कडलक
ते गंगाराम शेठ कडलक यांचे प्रतिनिधी म्हणून दीपकराव कडलक. हा राहू दे. अहो संत ज्ञानेश्वर महाराजांची या ठिकाणी प्रतिमा आहे, माऊलींची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. काळूराम शेठ तिकडे बघा. हा 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 कुलदीप वाळून सरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी साधू शेठ लांडगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक प्रतिमा घ्या इकडं. आता ते कधी करायचे हो कुलदीप साधू शेठ लांडगे दरा घ्या. आणि या ठिकाणी या गावचं खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेलं आहे. या ठिकाणी कैलासाचे रामचंद्र गिरजे जाधव बिरदवडी काळूरामचंद जाधव यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं जे उत्कृष्ट नियोजन 4 दिवस झालेलं आहे, अत्यंत सुंदर नियोजन या बिरदवडी घाटामध्ये झालेलं आहे. म्हणून त्या बैलगाडा संघटनेच्या वतीनं काळूरामचंद जाधव बैलगाडा संघटना यांचा या ठिकाणी विकासराव नायगुडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. तो सन्मान करण्यासाठी काळूरामचंद जाधव आपल्याला विनंती आहे. मारुतीचंद जाधव आणि सभापती नवनाथचंद होले यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे. पुढे या कॅमेरा का बघा. साहेबराव रॉबर्टी ज्यांनी आपली महाराष्ट्राची संस्कृती बैलगाडा शर्यत हे जीवापाड जपली असे ज्येष्ठ गाडा मालक यांना पैलवान विकासभाऊ अंकुशराव नायकवाडी बैलगाडा संघटना बिरदवडी ग्रामस्थ यांच्या वतीनं हिंदकेसरी गाडा मालक म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. नजर चुकीनं कोणी गाडा मालकांचा नामोल्लेख राहिला असेल, सन्मान घ्यायचा राहिला असेल, त्यांना विनंती आहे कृपया आपण समोर या आणि आपला सन्मान घेऊन जा. या ठिकाणी सहकार बैलगाडा कंपनीचे संचालक आणि महानगाव नियोजक गावचे उद्योगपती विलासराव येळवंडे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे नगर जिल्ह्यातील सर्व गाडा शौकीन गाडी मालकांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा. खऱ्या अर्थानं प्रत्येक गाड्या मालकाला कांड्याचा पट्टा असेल, जे बैलोपयोगी साहित्य असते ते साहित्य प्रत्येक यात्रेमध्ये पुरवण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे रमेश दादा थोरात पट्ट्यावाले मंचर आंबेगाव तालुका आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. साहेबराव पटेल पुढचं निवेदन करा. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून आबासाहेब रोह, भीमा शेठ आव्हाड, योगेश शेठ बोडके, नाशिकचे छकडी सम्राट आपण लांबून आलात, आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी ज्यांनी या घाटाचं अलाउन्सर केलं असे हिंदकेसरी अलाउन्सर माऊली शेठ पिंगळे आणि साहेबराव आढळगाव पाटील यांनाही सर्व अलाउन्सर मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ अलाउन्सर म्हणून सन्मानित केलं जाते. पैलवान विकासदादा अंकुशराव नायकवाडी बैलगाडा संघटनेच्या वतीनं सर्व अलाउन्सर मंडळीचे प्रतिनिधी म्हणून माऊली शेठ पिंगळे आणि साहेबराव आढळगाव पाटील यांना सन्मानित केले जाते. त्यांना विनंती आहे कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये फायनलचा थरार आपल्या सर्व प्रेक्षक मंडळींना पाहण्यासाठी मिळणार आहे. अगदी थोड्याच वेळात हा सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर फायनल सुरू होणार आहे. कुठलंही कार्य हाती घेतलं की ज्येष्ठांचा आशीर्वाद लागतो आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतं. म्हणून विकासराव नायकवाडी यांनी
या ज्येष्ठ गाडा मालकांचा सन्मान केलेला आहे. निश्चितच हे त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. माऊली शेठ पिंगळे आणि साहेबराव आढाळ पाटील हिंद केसरी अलाउन्सर यांना नवनाथ शेठ होले आणि विकासराव नायकवाडी यांच्या वतीने यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ज्येष्ठ गाडा मालक आपला सन्मान झालेला आहे. कृपया आपणास विनंती आहे आपण पाठीमागे जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो, छाती किंगचा सत्कार घ्या. ज्यांनी या घाटामध्ये सर्व बैल झोपण्यासाठी मदत केली असे छाती किंग यांचा सन्मान व्यासपीठावरती होणार आहे. छाती किंग भाऊसाहेब मांजरे, पप्पू शेठ ठाकूर, हिंद केसरी अलाउन्सर आदरणीय माऊली शेठ पिंगळे आणि साहेबराव आढळराव पाटील यांना 24 तास जरी अलाउन्सिंग करायला सांगितलं तरी न थकणारी ही मंडळी आहेत. सर्वांना समान आवाज देण्याचं, मोठा गाडा मालक असो किंवा छोटा गाडा मालक असो, सर्वांना समान न्याय देण्याचं काम ही मंडळी करत असतात. त्यांचं कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी प्रथमतः छाती किंग मंडळी म्हणून ज्यांचा भाऊसाहेब मांजरे या ठिकाणी ज्येष्ठ गाडा मालक अंकुशराव गव्हाणे ज्यांनी दावडी गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर केले असे प्रसिद्ध गाडा मालक आदरणीय अंकुशराव गव्हाणे आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्यास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर छाती किंग म्हणून भाऊसाहेब मांजरे, गणेश ताटे आणि पप्पू ठाकूर यांचाही सन्मान होणार आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार घेण्यासाठी मंचावरती यायचे. तदनंतर ज्यांनी घड्याळाचं काम अचूक केलं असे दोन्ही हिंदकेसरी घड्याळ मास्टर नितीन शेठ तिगळे चेअरमन आणि दादासाहेब वाळगे यांनाही विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. आणि तदनंतर ज्यांनी सर्व गाड्यांना समान न्याय देण्याचं काम केलं अशा निशान बहादर जीवन शेठ गोरे आपणासही विनंती आहे आपलाही सन्मान होणार आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. घड्याळ मास्टर आणि निशानवाले नितीन शेठ ठिगळे, दादासाहेब वाळके, जीवन गोरे या तिन्ही मान्यवरांना विनंती आपला सन्मान होणार आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी या. वाजंत्री यांच्या वतीनं नेटके यांनाही विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण मंचावरती यायचंय. चला या ठिकाणी थोडासा आतून आवाज वाढव जरा याचा. या ठिकाणी व्हिडिओग्राफर सुजित पळ, आदेश नलावडे, राजू कुसाळकर आणि प्रेमराजा धुमाळ ताबडतोब या ठिकाणी मंचकावरती यायचे. आपला सन्मान होतोय. विकास अंकुशराव नायकवाडी आयोजक आमदार केसरी पर्व दुसऱ्या यांच्या वतीनं आपला सन्मान होतोय. निशान बहादर जीवनराव गोरे ताबडतोब या ठिकाणी यायचे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी फायनल साठी
10 सेकंद 76 ते 11:51 पर्यंत, बरोबर आहे का? 11:51 पर्यंत बाऱ्या मेगा फायनलला ग्राह्य धरलेल्या आहे. त्याची गाड्या मालकांनी नोंद घ्या. 30 गाडी 30 गाडं आणि वादंत्र्यांमधले सर्वांचे प्रतिनिधी म्हणून आमचे परम मित्र दीपकराव नेटके आणि नवनाथ शेठ तुपे या 2 मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. शूटिंग मध्ये सुरजभाऊ भोमकर, अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनलचे मास्टर माइंड सर्वे सौरा सुरजभाऊ भोमकर, आपल्याला विनंती आहे. आपला सन्मान होतोय, ताबडतोब या ठिकाणी येते. वेळ वाया घालू नका. आपल्याला मेगा फायनलचा थरार पाहायचा आहे. सर्व प्रेक्षक मंडळी आतुरतेने वाट पाहतात, त्याची नोंद घ्या. पप्पू मामा काळे वर यायचे. निखिल वाडेकर आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने यात्रेचा खरा आत्मा जर असेल ते दानशूर देणगीदार आहेत मित्रांनो. म्हणून ज्या दानशूर देणगीदारांनी या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. वाघोले गावचे विद्यमान नगरसेवक, शिरूर हवेलीचे भावी आमदार माननीय श्री शांताराम बापू कटके यांच्यातर्फे 2 टू व्हीलर बक्षीस आलेले आहेत. त्यांचा 1 टू व्हीलर आलेली आहे. 1 टू व्हीलर आलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कटके साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी मंचकावरती यायचंय. सुभाष सध्या बागडे मांगडे हा मांगडे साहेब, आपण निसर्ग गार्डन हॉटेलचे मालक, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. छकडी सम्राट, इथं गडबड नका करू. इथं कोणी थांबू नका, गडबड करू नका. महान भारत केसरी ठारते, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारत केसरी छकडी भरवली होती, त्या छकडीमध्ये महान भारत केसरीचा मान मिळवणारे निसर्ग गार्डन हॉटेलचे मालक, कात्रजचे उद्योगपती, फायनल सम्राट सुभाष तात्या मांगडे, आपला या ठिकाणी सन्मान होता. आपण तो सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. चला आणि सुभाष दादा मांगडे यांच्या हस्ते गाड्याल मास्टर दादासाहेब ओळखे, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. जीवन गोरे आले का? वादंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्व गाड्या मालकांचे सहकारी मित्र दीपकराव नेटके, कधी शिकाड वाजू द्यात, कधी हलकी गरम करून वाजू द्यात, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्वयंसेवक मंडळी काय करा जरा. आणि हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर हिंद केसरी पाखऱ्या आणि 51 घाटामध्ये आदत किंग 51 घाटामध्ये 1 नंबर मध्ये बारी भिडवणारा इंजान, या 2 हिंद केसरी बैलांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे.
या ठिकाणी यात्रेचा पप्पू मामा काळे यांच्या हस्ते दीपकराव नेटके यांचा सन्मान होतोय. फोटोग्राफर सूरजभाऊ बुमकर ताबडतोब यायचे. नवनाथ शेठ तुपे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नवनाथ तुपे आणि या ठिकाणी गेली 3 दिवसाने आता मेगा सेमी फायनल आणि मेगा फायनलचा थरार ज्यांच्यामुळं गाड्या मालकांना उड्या मारण्यासाठी प्रवृत्त करतात असे निशान बादर जीवनराव गोरे आपला या ठिकाणी सन्मान होते. आपल्याला विनंती आहे आमदार केसरी पर्व दुसऱ्याचे आयोजक विकास शेठ अंकुशराव नायकोडी त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे पुढे नितीनराव ठिगळे चेअरमन मूर्ती लहानपण कीर्तिमान सर्व गाडे मालकांना घाम फोडण्याचा कार्यक्रम करणारे नितीनराव ठिगळे गाड्याल मास्टर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि तो सन्मान सुभाषराव मांगडे भारत केसरीचे चाकण यात्रेचे मानकरी यांच्या हस्ते होतोय. ठारचे मानकरी यांच्या हस्ते होतोय. जीवन गोरे कुठे झाला का सन्मान? सूरज बुमकर आले का? चल ना बाबा. आणि थोड्या वेळाने काजू कतली खायला घाल. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने यात्रेचा आत्मा जर म्हणलं तर दानशूर देणगेदार असतात. एवढा मोठा कार्यक्रम संपन्न करत असताना सगळ्याचं सोंग आणता येतं परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणून काही दानशूर देणगीदार पुढे येतात आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला चांगल्या प्रकारची यात्रा संपन्न करण्यामध्ये मदत होते. असे दानशूर देणगीदार 3 लाख रुपये देणगी देणारे निलेश शेठ जयदेव उद्योजक आणि किरण शेठ गायकवाड उद्योजक या 2 मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होता. ताबडतोब त्या दोन्ही मान्यवरांना विनंती स्टेजवर यायचे. त्याचप्रमाणे 2 लाख रुपये देणगी देणारे दानशूर देणगीदार सचिन शेटकड सरपंच कुर्डी आपला या ठिकाणी सन्मान होता. आपल्याला विनंती आहे स्टेजवर यायचे. बाळासाहेब कड आपल्याला विनंती आहे तो सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे 1 लाख रुपयाची दानशूर देणगीदार आहेत प्रतीक दादा मोहिते पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस. प्रशांत शेठ भागवत सरपंच इंदोरी इंधन बैलाचे मालक. प्रशांत शेठ आता इथं होते. चला प्रशांत शेठ चला. या ठिकाणी प्रशांत शेठ भागवत सरपंच यांनी 1 लाख रुपयाचे देणगी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रतीक दादा मोहिते पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा 1 लाख रुपयाचे बक्षीस या ठिकाणी दिलेले आहे. दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी अण्णासाहेब सातपुते उद्योजक यांनी सुद्धा 1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली जातात ताबडतोब या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे विशाल शेठ नायकोडी नगरसेवक चक्रेश्वर बोरवेलचे मालक आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी सुद्धा या यात्रेसाठी 1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. आपलाही सन्मान होता तर सन्मान घेण्यासाठी पुढे यायचे. विकास शेठ अंकुशराव नायकोडी बैलगाडा संघटना यांनी सुद्धा 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा प्रतिनिधी म्हणून एक जण कुणीतरी पुढे यायचंय. चला. त्याचप्रमाणे 56,000 रुपये देणगी देणारे दानशूर देणगीदार ब्रिजेश शेठ रघुपती धुमाळ उद्योजक धुमाळ इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक झेंडे आणि सुलतान बैलाचे मालक आपल्याला विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. 51,000 रुपयाची दानशूर देणगीदार आहेत बाबुराव अप्पा वाईकर सभापती पशुसंवर्धन खाते सभापती जिल्हा परिषद. अप्पांना विनंती आपण स्टेजवर यायचा आपला सन्मान होतोय. त्याचप्रमाणे राहुलदादा जाधव राहुलदादा गुलाबराव जाधव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर यांनी सुद्धा 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय.
प्रवीण शेठ नाईकवाडी उद्योजक यांनी सुद्धा 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होता, सन्मान घेण्यासाठी यायचे. राजा शेठ पवार बालाजी प्रॉपर्टीज यांनी सुद्धा 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होत आहे. राजू शेठ वागचौरे उद्योजक आपलाही सन्मान होत आहे. आपल्याला विनंती आहे, 51,000 रुपयाची देणगी दिली. गणेश शेठ गुलाबराव सस्ते उद्योजक यांनी सुद्धा 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. निखिल शेठ बोराडे युवा नेते 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. संकेत शेठ नानासाहेब आयर उद्योजक चिखली टाळगाव 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. बंटी शेठ मलगे उद्योजक हॉटेल न्यू महादेव 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. स्टेजवर यायचंय. बाबूबाई शेख उद्योजक 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. चला, जेवढ्यांची नावं घेतल्यात आपलं प्रतिनिधी म्हणून पुढे यायचे. त्याचप्रमाणे 25,000 रुपयाचे दानशूर देणगीदार सचिन शेठ दवणे उद्योजक यांनी 25,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. मयूर शेठ वाडेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा आपला सन्मान होतोय. 51,000 रुपयाची देणगी दिली. रवी शेठ चव्हाण उद्योजक 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. स्टेजवर यायचंय. प्रवीण शेठ नाईकवाडी 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे यायचे. यशोधन शेठ मुळे उद्योजक आपला सन्मान होतोय. 51,000 रुपयाची देणगी दिली. आपला सन्मान होतोय. बंटी शेठ मलगे आणि आशिष शेठ येळवंडे उपसरपंच निगोते सरपंच परिषदेचे अध्यक्ष बंटी शेठ मलगे 51,000 रुपयाची आणि प्रवीण शेठ नाईकवाडी 51,000 रुपयाची देणगी दिली. आपल्याला विनंती आहे, स्टेजवर यायचे. आणि या ठिकाणी 2 नंबर फायनल साठी त्यांनी बुलेट दिली. महेंद्र शेठ मेदानकर सरपंच, राहुल शेठ मेदानकर राष्ट्रीय खेळाडू, अप्पासाहेब जोगदंड उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, राहुल शेठ मेदानकर उद्योजक राष्ट्रीय खेळाडू. आपल्याला विनंती आहे, सन्मान घेण्यासाठी स्टेजवर यायचे. तीन नंबर फायनल साठी अरुण भाऊ कुसाळकर सरपंच नाणेकरवाडी यांच्याकडनं एक 2 व्हीलर आहे. आपलाही सन्मान होता. आपल्याला विनंती आहे, स्टेजवर यायचे. 4 नंबर फायनल साठी रोहनभाई मोहिते पाटील उद्योजक यांनी एक 2 व्हीलर दिली. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि या ठिकाणी 25,000 रुपयाचे दानशूर देणगीदार आहेत. त्या दानशूर देणगीदारांनी प्रत्येकी 25,000 रुपये दिलेले आहेत. त्यांची नावं या ठिकाणी मागतोय. आपला या ठिकाणी सन्मान घेऊन जायचा आहे. सचिन शेठ दवणे उद्योजक 25,000, पप्पू शेठ वाडेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, रवी शेठ चव्हाण उद्योजक, यशोधन शेठ मुळे, आशिष शेठ येळवंडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष, या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. निखिल शेठ वाडेकर यांनी सुद्धा 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली. जयसिंग शेठ बोगाडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती 25,000 रुपयाची दानशूर देणगीदारांची नावं वाचतोय. आपला प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे आणि सन्मान घ्यायचा आहे. डॉक्टर अजिंक्य दरेकर श्वास हॉस्पिटल, महेंद्र शेठ गोरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, अशोक शेठ मांडेकर सरपंच आंबेठाण, नारायण शेठ विठ्ठलराव मोरे प्रसिद्ध गाडा मालक, बाबासाहेब दरेकर सरपंच सनदवाडी, संदीप शेठ मोहिते उद्योजक आणि डबल सरपंच, रावसाहेब पाटील उद्योजक, अमित शेठ लांडगे उद्योजक, प्रकाश शेठ मोहिते पाटील उद्योजक, बांधा शेठ पटवडे उद्योजक, नरेंद्र शेठ घनवट उद्योजक, प्रतिबाप्पा टिंगरे उद्योजक, अनिकेत शेठ शिवले उद्योजक, शांताराम शेठ कटके उद्योजक वाघोली, नितीनप्पा बोराडे सरपंच समाधान खानवळ, पप्पू दादा टोपे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, राजू शेठ जांभरे उद्योजक, सुमित शेठ पवार उद्योजक, गणेश शेठ साहेबराव सस्ते उद्योजक, गणेश शेठ काळडोके उद्योजक, सुशांत दादा मांडेकर उद्योजक, विनायक शेठ नायकोडी उद्योजक,
तुषार शेठ मुटके उद्योजक, संतोष शेठ गव्हाणे सरपंच दावडी, अंतुशेठ शेटे फायनल सम्राट 9 लाख उमरे, अशोक शेठ खराबी फायनल सम्राट आणि सयाजी तात्या मोहिते पाटील उद्योजक या मान्यवरांना विनंती आपला सन्मान होता स्टेजवर यायचे. या ठिकाणी ज्या मान्यवरांनी 20,000 रुपये देणगी दिलेली आहे असे आदेशदादा नायकवाडी चाकण नगरीचे उद्योजक, आपणास विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. ज्यांनी 15,000 रुपये देणगी दिली असे आदित्य शेठ परदेशी चाकण नगरीचे उद्योजक, आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावरती या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या आमदार केसरी पर्व 2 साठी ज्या मान्यवरांनी 11,000 रुपये देणगी दिली असे प्रज्योत धाडगे उद्योजक, अनुरागदादा जैद संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिमबाई काजी चाकण नगरीचे उद्योजक, मंगेश आप्पा सोरटे चाकण नगरीचे उद्योजक, आपण देणगी दिलेली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचे. पप्पू मामा काळे, आपणही 11,000 रुपये देणगी दिलेली आहे, आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दीपक नेटके साहेब, आबासाहेब बिरदवडे, विजय शेठ पवार, अतुल शेठ काचोळे, योगीराज साळुंके, रामस्वामी सोरटे, वाशिमबाई शेख, आदेश बाळासाहेब कड, सुरेश नाईक नवरे, काळुरामभाऊ माळुंकर, अमोल शेठ बेंडाले, गणेश शेठ तरपुरे सरपंच, रोहन शेठ भावसार, अनंतकुमार डोमाळे, सागर शेठ गोरे, विशाल शेठ मोहिते, विनोद दादा पवार यांनी प्रत्येकी 11,000 रुपये देणगी दिलेले. त्यांना विनंती आहे कृपया आपण आपली सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचे. 5,555 रुपये देणारे दत्तात्रय वसंतराव गोरे, कैलासराव गोरे, श्रीकांतदादा पवार, मोमीनभाई काजी, प्रमोददादा टिळेकर, किशोर शेठ रोडे, विश्वासराव बुट्टे पाटील, काळराम शेठ जाधव सरपंच बिरदवडी, राजू शेठ चव्हाण उद्योजक, ॲडव्होकेट सुयोगदादा शेवकरी, रामहरी कदम, सुरेश शेठ खराबी या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. आणि या ठिकाणी घरचा साथ जी बारी फायनल मध्ये सगळी घरची बैल आणि सगळ्यात आतून राहील त्या बारीसाठी सचिन साऊंड सर्व्हिसचे मालक अतुल शेठ वाळून यांच्याकडनं एक 10 फुटाची ट्रॉफी ठेवलेली आहे. ती ट्रॉफी या ठिकाणी आणून दिली. अतुल शेठ वाळून आपला या ठिकाणी सन्मान होते. आपल्याला विनंती आहे माऊली पिंगळे कुठे चला पटकन चला, ती यादी वाचा तिकडं, उठा पटकनी म्हणजे गाड्या रॅक मध्ये लागतील. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी फळीबोर्डच्या गाड्या निखिल शेठ शिंदे, निखिल फ्रॅगचे मालक चाकर 12,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. गणेश ताजा बागडे यांच्याकडनं भव्य चषक या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्याला विनंती आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी येते. त्याचप्रमाणे 2 नंबरच्या फळीबोर्डसाठी रामेश्वर काका सोनवणे आणि उद्योजक चिखली टाळगाव फायनल सम्राट 9,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. रामेश्वर काका आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचा आपला सन्मान होतोय. दत्ताशेठ मारुती नाईकवाडी यांच्याकडनं एक चषक आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे ताबडतोब या ठिकाणी यायचे. या ठिकाणी पिंगळे उशीर होतोय. टोकन नंबर 1 अशोक शेठ नारायण मांडेकर, टोकन नंबर 2 कांतारामच्या दत्तोबा पट्टारे बालगरे दौंडकर मोरे जुगलबंदी, टोकन नंबर 3 साईराज नवनाथ बारणे दरेकर बनकर मोरे जुगलबंदी, टोकन नंबर 4 तेजस बापूसाहेब सातव बांगर जुगलबंदी, टोकन नंबर 5 किसनराव भीमराव वागचौरे सोलार जगताप जुगलबंदी, टोकन नंबर 6 राहुल महादेव गोरे पठारे जुगलबंदी, टोकन नंबर 7 राहुल दादा गुलाबराव जाधव महापौर, टोकन नंबर 8 तुषार सूर्यकांत मुटके, टोकन नंबर 9 विश्वास शेठ आनंदराव बुट्टे स्वपन शेठ कोरडे देशमुख जुगलबंदी, टोकन नंबर 10 रामशेठ गुलाबराव बाडळे सातव बांगर जुगलबंदी, टोकन नंबर 11 अशोकदादा बबनराव रक्षे जाधव मोरे जुगलबंदी, टोकन नंबर 12 सचिन राजाराम पानमन शिंदे जुगलबंदी, टोकन नंबर 13 गणेश शेठ सदाशिव मांडेकर गुरुमाऊली बैलगाडा संघटना, टोकन नंबर 14 राजू शेठ वसंतराव जवळेकर आरगडे लांडगे जुगलबंदी, टोकन नंबर 15 सचिन सुदामराव मुरे शौर्य सागरप्पा दंडवते पाचारणे कदम जुगलबंदी, टोकन नंबर 16 तुषार यशवंत डावकर प्रदीपप्पा टिंगरे, टोकन नंबर 17 संतोष मधुकर गावडे, टोकन नंबर 18 किसन शेठ पोपटराव सोनवणे, टोकन नंबर 19 धनेश भाऊ मुरलीधर टेमकर गोलाब जुगलबंदी, टोकन नंबर 20 संदीप शेठ आनंद बोक्षे राहुल शेठ जुंदर हंडे शिंदे जुगलबंदी, टोकन नंबर 21
किशोरचर गेनभाऊ धांगड, 22 रणजितचर पांडुरंग पगडे, 23 गणपत विष्णू केडकर, किरण संपत साकुरे, 24 पियाचा लवभाऊ सातपुते डेरंगे गुंडरे जुगलबंदी, 25 ब्रिजेशचे रखमादी धुमाळ अल्लाड जुगलबंदी, 26 बाबुराप्पा वायकर रमनाथ वारिंगे, 27 राजवर्धन प्रशांत भागवत सचिन मुरे जुगलबंदी, 28 प्रदीप अप्पा टिंगरे गवारी जुगलबंदी, 29 विलासचंद बबनराव काळोखे बापूसाहेब तुकाराम अल्लाड चांडबर जुगलबंदी आणि 30 शेवटचा गाडा घाटाचा राजा स्वराज भरत शिवले. या ठिकाणी बाळासाहेब अंबादास काळडोके या ठिकाणी 5,000 रुपयाची देणगी दिलेली साईनाथ जाधव, बाळासाहेब अंबादास काळडोके यांचाही सन्मान होतोय. अजय काळडोके आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या, आपला सन्मान होतोय. सुरेश भाऊ खराबे आपण हे 5,000 रुपयाची देणगी दिली, आपलाही सन्मान स्वीकारण्यासाठी या. आणि या ठिकाणी पाखऱ्या आणि इंजान या दोन बैलांचा सन्मान होत असताना तीनही दिवसाच्या घाटाच्या राजाचे ट्रॉफी त्याच ठिकाणी खाली दिली जाईल. मेगा फायनलच्या अगोदर फळीफोडचा चषक सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाईल आणि ज्यांचा घरचा साथ आकर्षक बारी लगेच या ठिकाणी बैलांच्या सत्कारा वेळेत त्या ठिकाणी खाली दिली जाईल याची गाडे मालकांनी नोंद घ्या. सर्व गाड्या मालकांना विनंती आहे, नावं पुकारल्यात आपापल्या टोकनाप्रमाणे गाड्या रॅकमध्ये घाला. आता काही कुठल्या प्रकारची टोकन फी नाहीये तुम्हाला, ताबडतोब गाड्या रॅकमध्ये घाला. आणि ज्याप्रमाणे नावं नोंदलेली आहे, ज्याप्रमाणे लकी ड्रॉ झालेला आहे त्याचप्रमाणे गाड्या आतमध्ये सोडायचे. 4 दिवस गेले, 4 दिवस रॅकवरती काम करणारी मंडळी अतिशय सुंदर प्रमाणे काम केलेलं आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. प्रेम तांबे गाड्या घालायला सांगाल तिकडं. निसर्ग गार्डन धाब्याचे मालकाने भारत केसरी, महान भारत केसरी 1 नंबरचे मानकरी, ठार गाडीचे मानकरी सुभाष शेठ मांगडे यांचा या ठिकाणी युवराज ताजा चौधरी यात्रा कमिटी अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान होतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी गेली 4 दिवस विकास शेठ गेली 4 दिवस पाठीमागच्या स्टेजवरती नियोजनाचं काम अतिशय उत्कृष्टपणे केलंय. असे फायनल सम्राट गुरुवर्य बाळासाहेब मुळे गुरुजी आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी पुढे यायचे. चला होईल आणि तुम्ही खाली मुंडक्यावी या, हे बरं वाटणार नाही. आपसात पाठीमाग जरा फक्त ग्रामस्थ त्या ठिकाणी बसू द्या. घाटामध्ये स्टेडियम सारखा घाट आहे, जिथं बसाल तिथून गाडा दिसणार आहे तुम्हाला.
विकास शेट्टी तर झालं का हा चला इंधन आणि पाखऱ्या बैल या ठिकाणी घेऊन या चला त्याच ठिकाणी घाटाचा राजा फळीबोटच्या ट्रॉफ्या त्याच ठिकाणी खाली देण्यात जातील याची गाड्या मालकांनी नोंद घ्या माऊली पिंगळे पुढे या जातो माईकचा ताबा घ्या पटकनी चला लवकर अजय सेठ काळडोके यांनी या यात्रेसाठी 5,000 रुपयाची देणगी दिली आपला सन्मान होता आपल्याला विनंती आहे अजय काळडोके पांडुरंग शेठ तांबे आपला या ठिकाणी पांडुरंग शेठ तांबे दाजी आपला या ठिकाणी सन्मान होते आपल्याला विनंती आहे स्टेजवर यायचे दाजी या पुढं प्रेमचे पिताश्री आहे का मला वाटते हा प्रेम खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवरात्र होले आणि आमदार केसरी पर्व दुसऱ्याचे आयोजक विकास शेठ अंकुशराव नायकोडे त्याचप्रमाणे संभाजीराजे राऊत यांच्या हस्ते पांडुरंग शेठ तांबे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय विशाल शेठ शिंदे निवेदक आपला या ठिकाणी सन्मान होते माऊली सारखं मी नाही बोलणार अमोल शेठ डावरे या दोन्ही निवेदकांचा या ठिकाणी सन्मान होतोय माऊली पिंगळे संभाजीराजे राऊत आपला या ठिकाणी सन्मान होते आपल्याला विनंती पुढे या फॅटात बांधून घ्या चला इकडे या संदीप शेठ मोहिते सरपंच स्टेजवर यायचे ताबडतोब मावळे पिंगळे पलीकडच्या स्टेजवरचा माईक घ्या ताबडतोब आणि येंजान आणि हिंद केसरी पाखऱ्या बैलाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे 3 दिवसाचा घाटाचा राजा 3 दिवसाचा फळीफोडचा चषक आणि घरचा साथ फायनल मध्ये सर्वात आतून फायनल पर्यंत आतून पोहोचणाऱ्या गाड्यासाठी एक 10 फुटे चषक सचिन साऊंड सर्व्हिस यांच्या वतीने ठेवण्यात आलेले ते द्यायचे या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ साहेब आपण उपस्थित झालात आपले मनपूर्वक स्वागत आपला मंचावरती सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय आदरणीय प्रमोद वाघ साहेब दिलीप वारे साहेब प्रतीक चव्हाण साहेब चाकण पोलीस स्टेशन आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आपले मनपूर्वक स्वागत संदीप मोहिते सरपंच कुठे असतील त्यांना विनंती आपण मंचावरती या विकासराव साहेबांचा सन्मान करण्यासाठी गोंदवडे नगरीचे सरपंच आदरणीय संदीप शेठ मोहिते आपण मंचावरती यायचे आपल्या शुभ हस्ते चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ साहेब दिलीप वारे प्रतीक चव्हाण साहेब या मान्यवरांचा सन्मान होणार आहे सन्मान देण्यासाठी आपण या हे पहा
गेले 3 दिवस 3 आकर्षक बाऱ्या, 3 दिवस 3 घाटाचं राज्य, 3 दिवस 3 फळीफोड या ठिकाणी नाव वाचतो. त्या गाड्या मालकाने घाटाच्या तळाशी यायचंय आणि आपापलं ट्रॉफी घेऊन जायचे. आमदार केसरी पर्व दुसरे 2024 चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विकासराव नायकवडी आजचे मुख्य आयोजक यांचे अगदी जवळचे मित्र हॅलो आदरणीय प्रमोदजी वाघ साहेबांचा सन्मान मंचावरती विकासराव नायकवडी बैलगाडा संघटनेच्या वतीने होतोय. आमदार केसरी पर्व दुसरे 2024 चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आदरणीय प्रमोदजी वाघ, आदरणीय विकासराव नायकवडी यांचे जवळचे निकटवर्य मित्र पोलीस वरिष्ठ अधिकारी प्रमोदजी वाघ साहेबांचा सन्मान मंचावरती होतोय. मी हॅलो. विकासराव नायकवडी आणि मित्रपरिवाराला विनंती करतोय आदरणीय प्रमोदजी वाघ सरांचा सन्मान आपल्या शुभास्ते करावा. यानंतर या ठिकाणी आकर्षक बाऱ्यांचं या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. मान्यवरांचा सन्मान झाल्याच्या नंतर 3 दिवसाला 3 बाऱ्या आकर्षक बाऱ्या. पहिला दिवस संदीपचंद मधुकर मोहिते, मौली दुस- चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आजच्या यात्रेचे प्रमुख आयोजक विकासराव नायकवडी यांचे अगदी जवळचे मित्र प्रमोदजी वाघ साहेबांचा सन्मान मंचावरती विकासराव नायकवडी आणि मित्र परिवाराच्या वतीनं सभापती नवनाथ चेटखोले आणि युवराज चौधरींच्या शुभास्ते मंचावरती संपन्न होतोय. आदरणीय साहेबांना विनंती आहे की सन्मान स्वीकारावा. ए बा या ठिकाणी 3 दिवसाला 3 आकर्षक बाऱ्या झालेल्या आहेत. त्यामध्ये संदीपचंद मधुकर मोहिते, राजवर्धन प्रशांत भागवत सरपंच, हितेश राजेश कड आणि गणेश तात्या बागडे, विकास शेठ विकास शेठ त्या आकर्षक बाऱ्यांचा ट्रॉफी द्यायच्यात का खाली लगेच कार्यकर्ते मंडळांच्या शुभ हस्ते त्या दिल्या जाणार आहेत. संदीपचंद मोहिते सरपंच. प्रेक्षक मंडळी, पलीकडचा स्टेज आहे तो बिरदवडी ग्रामस्थांसाठी आहे. कृपया बिरदवडी ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त जे मंडळी तिथं असतील त्यांना विनंती आहे, कृपया आपण आत्ताच खाली उतरा, नंतर आपला अपमान होईल. सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. चला, ग्रामस्थान व्यतिरिक्त सगळी मंडळी बाहेर निघा. ऐका मंडळी, पलीकडच्या स्टेजची अलीकडे पुढे सरलेलं आहे, माग सरा, आत्ताच माग सरा मंडळी, तुम्हाला सांगतोय माग सरून बसा. अरे खाली तरी बसा, पुढे लोड येतोय, नोंद घ्या. सांगायचं का तसं? हे पहा या ठिकाणी फायनलचे गाडा मालक आपणास विनंती आहे, आपण आपल्या गाड्या रॅक मध्ये लावून घ्या. फायनल आता या ठिकाणी मेगा फायनल सुरू होणार आहे. जी घाटामध्ये फक्के टाकलेली आहे दोन्ही बाजूनी, त्या फक्कीच्या आत बसायचंय, पुढं सरळ बसायचंय. कोणाला जर बसायचं असेल तर हा दोन्ही बाजूला बसायचंय. हा माग सरून बसा आत्ताच. बरं का, इथं कांड्याची जी खुणे ना त्याच्या पुढं माग नाही. हा दोनच लाईनी बसायच्या, दोनच. हा दोनच लाईनी बस. फक्की दिसली पाहिजे, हा, फक्की फक्कीच्या दिसली पाहिजे. पाठीमागं बसा. ओ तात्या, आता जे घाटाचे आकर्षक बारे घाटाच्या राजाचा सन्मान लगेच देऊन टाकायचा आहे. हे पहा या ठिकाणी द्या लवकर, वरचं वातावरण बघा जरा. हे पहा आकर्षक बारी. माग सरून बसा, आता माग सरून. वा वाजंत्री, वा धन्यवाद. वाजंत्री मंडळी आता थांबा, वाजंत्री थांबा. हो वाजंत्री मंडळी, अहो थांबा ना जरा, तुम्ही आता जरा शांतता राखा ना. या ठिकाणी प्रथम या ठिकाणी घाटाच्या आकर्षक राजांच्या ट्रॉफ्या दिल्या जातील. संदीपचंद मधुकर मोहिते, राजवर्धन प्रशांत भागवत, हितेश आदेश कड. तात्या त्या कोणत्या ट्रॉफ्या आहेत तुम्ही आता कार्यकर्ते म्हणजे खालच्या खाली त्या ट्रॉफ्या मान्यवर गाडी मालकाला सुपूर्द करा. वैभव मसाडे खाली या. राजू शेठ वाघचौरे,
आपण खाली या आणि आपल्या शुभ हस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे आता. जीवन शेट गोरे, भाऊसाहेब पांजरे, गणेश तात्या बागडे, घ्या ट्रॉफी सुशांत घ्या. मांडेकर, मोहिते आलेत का? दीपक कडलक, सरपंच संदीप शेठ मोहिते. चला आपल्या शुभ हस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. हिंद केसरी इंजान आणि पाखऱ्या या बैलाचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. या ठिकाणी 51 गाड 1 नंबर मध्ये ज्यांनी भारी आतापर्यंत कुठे मान टेकवलेली नाही असा हिंद केसरी फायनल सम्राट पशांचर भगवत सरपंच यांचा इंजान बैल आणि आंबेगाव तालुक्याचा भूषण 2013 मध्ये जे निमगाव घाटामध्ये फायनलचे पाखऱ्या बैल रावजी शहर गमाजी पिंगळे जॅकेट नारुडी यांचा पाखऱ्या आणि राजवर्धन पशांचर भागवत सरपंच यांचा इंजन 500 शिशी या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान पैलवान विकास भाऊ नायकवाडी मित्र परिवाराच्या वतीनं बिरदावडी आणि चाकण ग्रामस्थांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. विकास शेठ आता तुम्ही खाली या ना. सभापती आलेत का? पहा मित्रांनो, आदत किंग ज्यांनी 51 घाटामध्ये 1 नंबर मध्ये बाडी भिरवली, आपल्या मालकाचं रोल पाळण्याच्या माध्यमातून ज्याने फेडला तो असा इंजान बैल प्रशांत शेठ भागवत सरपंच यांचा इंजान. त्याचप्रमाणे रावजी शेठ गमाजे पिंगळे जॅकेट. मित्रांनो, पाखऱ्याचं वय झालेलं आहे तरी अजून भुई सोडलेली नाही, पाठ टेकवलेली नाही. निमगावच्या घाटामध्ये अनिल बाबा राक्षे यांच्या यात्रेमध्ये बोलोराचा मानकरी ठरलेला हा पाखऱ्या आज तगायत पळतोय. म्हणून या पाखऱ्या आणि इंधान बैलासाठी सर्व प्रेक्षकांनी एकदा टाळ्यांचा कडकडाट करायचाय. चला विकास शेठ पप्पू मामा काळे, विकास शेठ अंकोतराव नायकोडे, आमदार केसरी पर्व दुसऱ्याचे आयोजक, भागवत सरपंच त्याचप्रमाणे जॅकेट हॅलो राजू शेठ वागचौरे, दीपकराव कडलक सरपंच, विकास शेठ नायकवाडी, नवनाथ शेठ हुले सभापती, संदीप शेठ मोहिते सरपंच, त्याचप्रमाणे युवराज शेठ चौधरी तात्या. सर्वांना विनंती, आपण बैलांचा सन्मान करण्याकरता या ठिकाणी यायचे. विकास शेठ नायकवाडी खाली येत आहेत सन्मान करण्यासाठी, थोडं थांबा. हा किशोर चौधरी आपल्याला सुद्धा सन्मान. विनंती, आपण या ठिकाणी पुढे यायचं. किशोर चौधरी हा मोहिते सन्मान सरपंच, वाजंत्री मंडळी आता या ठिकाणी बैलांचा सन्मान मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण वाजत गाजत या ठिकाणी घाटाने त्यांची मिरवणूक न्यायची. तदनंतर या ठिकाणी घाटाचा राजा आकर्षक बाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार. चला विकास शेट्टी या पुढं. हा सन्मान सोन्या मेदनकर आणि किशोर शेठ चौकरी प्रसिद्ध गाडा मालक यांच्या सौजन्याने संपन्न होत आहे. सर्व बाउन्सर मंडळी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहात. बाउन्सर मंडळी आपलं हार्दिक अभिनंदन, स्वागत. बैल दिवस द्या अण्णा. हिंद केसरी इंधन आणि हिंद केसरी पाखऱ्या जवळजवळ चला येण्याप्रमाणे या ठिकाणी हिंद केसरी पाखऱ्या आणि आदत किंग 51 घाटाचा मानकरी इंधन याचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे. आणि या ठिकाणी चला घाटानी वर जायचं असं बैल तर जाऊ द्या पटकनी. प्रशांत शेठ भागवत सरपंच, इंधन बैलाचे मालक आझाद किंग 51 घाटाचे मानकरी प्रशांत शेठ भागवत सरपंच आरावसर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. मिरवणूक या ठिकाणी चाललेली आहे. आणि या ठिकाणी विकास शेट्टी तर खाली थांबायचे. विकास शेठ कुठे? पुढचे बक्षीस फळी पुढच्या बक्षीस द्यायला थांबा, नाही तर पटकनी 2 मिनिटात ओरकू आपण. पुकारा. आणि या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या फळीबोर्डच्या मानकरी आहेत मारुती शेठ शंकरराव केंदळे 11 सेकंद 87 मिली पॉइंट.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक पंचायत समितीचे माजी सदस्य घ्या त्यांना प्रकाश भाऊ केंद्रे आपल्याला विनंती आहे पुढे आणि द्या ट्रॉफी. फळीबोडची ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारायची. त्याच्यानंतर- त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या फळीबोडचे मानकरी आहेत तेजस्वर बापूसाहेब सातव आणि शिवदास नारायण बांगर 11 सेकंदात 83 मिली पॉईंट फळीबोडचे मानकरी दुसऱ्या दिवसाचे. चला बांगर सातव मंडळी आलेत का? हा, धन्यवाद. गणेशदादा बागडे, हरिभाऊदादा कोळेकर मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मान होतो. विकास भाऊ नायकवाडेच्या समवेत घाटात बसलेली मंडळी आहेत त्यांना कृपया विनंती आहे फक्कीच्या आतमध्ये बसा. आपण जर फक्की जर दिसली नाही, फक्कीच्या बाहेर जर बसलेले असाल तर आपल्याला उठून पाठीमागे बसायला लागेल. आणि आपल्याला तिसऱ्या नंतर दिवसाचे जागा मिळणार नाही. गुरुजी सातव आले का? तिसऱ्या सातव बांगर. दिवसाचे फळीबोडचे मानकरी आहेत धनशेठ मुरलीधर टेमकर पुणे जिल्हा डी साम्राज्य ग्रुप आणि किसान शेठ रामचंद्र गुलाब नवला गुमरे. पाणी विकणारे आपण आता बिलकुल घाटामध्ये यायचं नाही, बाहेरून पाणी विकायचंय. ते आकर्षक आणि बारी. आकर्षक बारीच्या ट्रॉफ्या घ्या आता पुढं. आकर्षक बारी पहिल्या दिवस संदीप शेठ मधुकर मोहिते उद्योगपती गोदावडी. दुसऱ्या दिवशी राजवर्धन प्रशांत शेठ भागवत सरपंच आणि तिसऱ्या दिवशी हितेश शेठ आदेश कड आणि गणेश तात्या बागडे स्क्रेन टोचरचे मालक. आले का? घ्या तात्या, घ्या पुढे या 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 घ्या. घ्या घ्या तिन्ही घ्या तर. आणि गणेश तात्या बागडे आकर्षक बारीचे मानकरी 1000 रुपयाला अवसर मंडळीसाठी बक्षिसे. धन्यवाद. आता का आकर्षक आता बारी, आकर्षक बारी गणेश तात्या बागडे. थांबा जरा. थांबा, अजून एक आहे. आता 12:30चे फळी फोड आहेत. ते आले 12:30चे फळी फोडचे मानकरी अजून तीन, अजून एक आहे ना. दिलं ना हितेश आदेश कड आणि राजवर्धन प्रशांत शेठ भागवत. ए अरे ते स्टेज तुम्ही पाठीमागे सरा. तरुण मंडळी तुम्हाला समजतंय का जरा काही? जरा हे पहा. ऐका ना थोडं. पहिल्या दिवसाचे संदीप शेठ मधुकर मोहिते, दुसऱ्या दिवसाचा राजवर्धन प्रशांत शेठ भागवत आणि तिसऱ्या दिवसाचा हितेश शेठ आदेश कड. 12:30 बोला. आता 12:30चे फळी फोडते ट्रॉफी गणेश दादा सर्जना वारगडे आणि हरिभक्त परायण भगवान महाराज चव्हाण. 12:30 ते 12:30 आडराव मामा पटपट उरका. पहिल्या दिवसाचे आणि दुसऱ्या दिवसाचे गणेश शेठ रामदास धुमाल पेठ ए पहा, आणि तिसऱ्या दिवसाचा ज्ञानभाऊ शेठ बाबराव अल्लाट मोसी. गाड्या मालक तुमचे नाव पुकारलं ताबडतोब गाड्या रॅक मध्ये घ्या 1 ते 10. आणि ज्यांची नावं पुकारल्यात त्यांनी जी तिन्ही नावं सांगितलेली आहेत. धन्यवाद. पुकारा पुढचं. टोकन प्रमाणे गाडी आतमध्ये घालून घ्या रे. हे पा पलीकडचं स्टेज थोडस का अर्धा फुटाचा प्रॉब्लेम होतोय बरं का? ए बाबा मागे आरगड्या दिलं धुमाल दिलं का? तुम्हाला गेला आम्ही मग आता ज्ञानभाऊ बाबराव अल्लाट आम्ही सांगून दिलं. सांगून पलीकडचे येण्याप्रमाणे या ठिकाणी फळीपोडचा चषक दिलेले. आता घाटाचा राजा पहिल्या दिवस स्वराज शेठ भरत शिवले 11 सेकंद 18 मिली पॉइंट. चला शिवले पुकारा लगेच आलेत. दुसरा दिवस विलासराव बबनराव काळोखे बापूसाहेब तुकाराम अल्लाट सरपंच गुडलक लांजोब 11 सेकंद 19 मिली पॉइंट. या पुढे या अण्णा, या पुढे अजून पुकारा. आणि तिसऱ्या दिवसाचे मानकरी आहेत गणेश शेठ सदाशिव मांडेकर सरपंच गुरुमाऊली बैलगाडा संघटना 1171. आले का मांडेकर गुरु माऊली? हा घ्या पुढचा पुकारा लगेच घ्या. आता इथं आकर्षक घरचा साथ 2 बारे आलेले आहेत. फायनलला जी आतून बारी येईल, फायनलला जी आतून बारी येईल त्या बारीसाठी घरचा साथ 10 फुटाची ट्रॉफी त्या ठिकाणी दिली जाईल याची गाडी मालकांनी नोंद घ्या. 1 ते 10 गाड्या मालक नाव पुकारलं तुमचे बैल ताबडतोब या ठिकाणी हजर करायच्या.
या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आमदार केसरी पर्व दुसरं माननीय आमदार श्री आदरणीय दिलीपण्णा मोहिते पाटील आमदार साहेबांचं अगदी 5 मिनिटात या ठिकाणी आगमन होणार आहे। याची कृपया सर्व गाडा शौकीन गाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे। आमदार साहेब या ठिकाणी अगदी 10 मिनिटात येणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी गाड्या मालकांना विनंती आपल्या गाड्या रॅकमध्ये घ्या। एक नंबर लिस्ट द्या दुसरी चला। चला येऊ द्या पुढे चला। 1 नंबर गाडा पुकार साहेबराव पाटील दोन्ही गाडा मालक दबचे आहेत आपल्याला ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळालं होते। बबन शेठ जाऊ द्या चला। अरे रॅक मध्ये गाडा घातलात का नाही फायनलचं मेगा फायनलचं द्या टोकन दे यादी द्या आमच्याकडे चला। यादी 1 नंबर हे पा घाटामध्ये जी मंडळी बसलेली आहेत ना तुम्हाला हात जोडून विनंती आहे गाडाला कोणाचा हात वर करायचा नाही तर गाड्यावाल्याचा राग लय खराब आहे। गाडा निशाण पडस्तवर गाड्यावाल्याच्या नादी लागायचं नाही। नंतर निशाण पडल्याच्या नंतर तुम्ही गाड्यात जरी पडले तरी काही करणार नाही परंतु निशाण पडत तोपर्यंत आपण कुठल्याही बैलाला हात वर करायचा नाही दगड मारायचा नाही आणि रंगीबेरंगी टोप्या ज्यांनी घातलेले आहेत रुमाल डोक्यावरून खाली काढा। आगास धन्यवाद। हा तुम्हीच गाडा चला 1 नंबर आहे अशोक शेठ नारायण मांडेकर सरपंच 2 नंबर आहे कांताराम शेठ दत्तोबा पठारे निवृत्ती का दिली इथं कांताराम शेठ दत्तोबा पठारे बालगरे दौंडकर सोमनाथ शेठ पांडुरंग मोरे जुगलबंदी 3 नंबर आहे साईराज शेठ नवनाथ बारणे सुरेश शेठ बाबूराव दरेकर 4 नंबर आहे तेजस बापूसाहेब सातव आणि शिवदास नारायण बांगर 5 नंबर आहे किसनराव भीमराव वागचौरे अक्षय सुरेश सोलाट आणि अद्विक चिराग जगताप। गाड्या घेऊन या ना गाड्या रॅक मध्ये घाला बैला हजर करा बैला ना लवकर मांडेकर मंडळी बैला सज्ज का मांडेकर 2 नंबर जशी नावं आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी पुकारलं जातं। फायनलला 5 मिनिटाचा टायमर आहे याची कृपया नोंद घ्या। 5 मिनिटात बैला झुपायच्या। गाडा मालक चला मांडेकर मंडळी गाडा आणि बैला हजर करा ताबडतोब। गाडा मालक जरा बाळक थोडं आपण लक्ष द्या। पाठीमागच्या का काय नैसर्गिक आपत्ती आले तर कोणी जबाबदारी घेणार नाही नोंद घ्या। हे राजू भाऊ तुम्ही हात नका वर करू जावा तिकडे पहिले घेऊन या बाबाजी। अरे गाड्या 30 आहेत आणि 30 गाड्या मालकांना विनंती आहे की आपापला गाडा आणि बैला घेऊन या। येऊ द्या मांडेकर सरपंच पहिले येऊ द्या। हा धन्यवाद। 1 नंबरला गाडा हजर आहे। 2 नंबर कोणचा बघा पठारे तात्या कांतारामच्या दत्तोबा पठारे प्रथम हिंदकेसरी गाडा आलाय का मयूरशेठ बनकर हिंदकेसरी निशान बहादर आपले मनापासून मनपूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन। वाजंत्री आणि हलगीवाले मंडळींना विनंती आहे निशाणा जवळ या। खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाचे सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार आमदार दिलीपण्णा मोहिते पाटलांचं आगमन निशाणाजवळ होत आहे। आजच्या या यात्रेचे आमदार केसरीचे मुख्य आयोजक पैलवान विकासराव अंकुशराव नायकवडी आणि सभापती नवनाथ शेठ खोले संभाजी राऊत आपल्या सगळ्यांना विनंती आहे निशाणाजवळ या। हे पा सेमी फायनलला कांड हे 60 फुटावरती होतं आता 10 फूट कमी झालंय बरं का। कांड हे मेगा फायनलला 50 फुटावर आहे आणि सेमी फायनलला आपण बैल निघून गेला तरी आपण संधी दिली आणि आता जर बैल निघून गेला कुठल्याही प्रकारे संधी दिले जाणार नाही कसलीच संधी दिली जाणार नाही। मेगा फायनल आहे ती
याची सर्व गाडे मालकांनी नोंद घ्या. परत एकदा आलेल्या तमाम गाडा मालक गाडा शौकीनांचं या ठिकाणी पैलवान विकासभाऊ नायकोडे मित्र परिवार समस्त ग्रामस्थ मंडळ बिरदवडे चाकण ग्रामस्थांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं परत एकदा मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन. ज्ञानभाऊ दादा बाबुराव अल्लाट यांची ट्रॉफी कोणी नेली असेल ताबडतोब या ठिकाणी घेऊन यायचे. बांधा सल्लाट अहो इथं नाव पुकारित होतं, तुम्ही कुठं होते? अहो तुमच्याच प्रतिनिधी तुमच्याच प्रतिनिधीने नेली असेल कोणीतरी.